आज आपण बनवतोय बिस्किटांसारखी भरपूर लेयर्स असणारी तोंडात टाकताच विरघळणारी गोड शंकरपाळी। या पद्धतीने बनवलेली शंकरपाळी ना तेल पितात ना तेलात विरघळतात। तर हे पहा, अगदी हलकी फुलकी खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली आहे। आज आपण अर्धा किलो मैदा वापरून भरपूर अशा खुसखुशीत शंकरपाळ्या बनवतोय। आज आपण शंकरपाळीसाठी ज्या पद्धतीने पीठ मळणार आहोत, असं पीठ मळल्यामुळे पीठ न कुटता देखील शंकरपाळीला भरपूर लेयर्स येऊन शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनून तोंडात टाकताच विरघळतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम मी इथे एका परातीत अर्धा किलो मैदा चाळून घेतलाय। माझ्याकडील या वाटीने मोजून हा 5 वाट्या मैदा आहे। तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही वाटीने हा मैदा मोजून घेऊ शकता, म्हणजे तुम्हाला तुपाचं पिठी साखरेचं प्रमाण परफेक्ट घेता येईल। यामध्ये पाव चमचा मीठ घालून व्यवस्थित मिक्स करूयात। तर इथे आपण अर्धा किलो मैदा म्हणजेच 5 वाट्या मैद्यासाठी अर्धी वाटी तूप घेतलं आहे। हे तूप आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचंय। तुपाचं योग्य प्रमाण घेतल्यामुळे शंकरपाळ्या न तेलात विरघळतात न तेलकट बनतात। आपल्याला तूप कडकडीतच गरम करून घ्यायचे, त्यामुळे शंकरपाळ्यांना खूप सारे लेयर्स सुटतात व शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनतात। सुरुवातीला तूप गरम असल्यामुळे याला चमच्याने मिक्स करूयात। आता हे तूप हाताने मैद्याला व्यवस्थित चोळून घ्यायचे। अशा प्रकारे तूप मैद्याला चोळून घेतल्यामुळे तूप मैद्याच्या कणाकणाला व्यवस्थित लागलं जातं व शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनून तोंडात टाकताच विरघळतात। तर इथे आपण तूप पिठाला व्यवस्थित चोळून घेतले। याचा असा मुटका झाला की समजायचं आपलं तुपाचं मोहन परफेक्ट झालंय। आता यामध्ये घालूयात 5 वाटी मैदा म्हणजेच अर्धा किलो मैद्यासाठी 1.5 वाटी पिठी साखर। आता मैदा व पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथे आपला मैदा व पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून झाली आहे। आता यामध्ये थोडं थोडं दूध घालून पीठ मळून घेऊयात। तुम्ही दुधाऐवजी पाण्याचा वापर देखील करू शकता, पण दुधामुळे शंकरपाळ्यांना डार्क कलर येत नाही व शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनतात। त्यामुळे इथे मी दुधाचा वापर करतेय। हे पीठ आपल्याला खूप घट्ट किंवा खूप सैलसर मळायचं नाहीये। तर इथे आपल्या शंकरपाळीसाठीचं पीठ मळून तयार आहे। आपण ज्या वाटीने मैदा व तूप मोजून घेतलाय त्याच वाटीने हे पीठ मळण्यासाठी आपल्याला 1.5 वाटी दूध लागले। तर हे पहा, या पद्धतीने आपण पीठ मळून घेतले। आता याला झाकून अर्धा तास बाजूला ठेवूयात। तर इथे अर्धा तास आपण हे पीठ झाकून ठेवलं होतं। आता याला पुन्हा थोडंसं मळून घेऊयात। तुपाचं योग्य प्रमाण असेल तसेच पीठ व्यवस्थित मळलं गेलं असेल तर पीठ कुटण्याची अजिबात गरज पडत नाही। आता याचे 4 समान भाग करूयात। यातला एक गोळा घेऊन पुन्हा याला थोडंसं मळून याची जाडसर चपाती लाटूयात। तर याची आपल्याला जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेल्यामुळे याला क्रॅक्स अजिबात जात नाहीयेत। इथे आपली पोळी लाटून तयार आहे। आता आपण पिझ्झा कटरने याच्या कडा कापून घेऊयात। तुम्ही पिझ्झा कटरऐवजी चाकूचा वापर केला तरी चालेल, पण फिरकीचा वापर शक्यतो करू नका, कारण शंकरपाळ्यांचे लेयर्स मोडले जातात, त्यामुळे लेयर्स सुटत नाहीत। इथे मी शंकरपाळ्यांना चौकोनी आकार देतेय। हवं तर तुम्ही डायमंड शेप मध्ये कट करू शकता। आता एक एक शंकरपाळी बाजूला काढूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता याची जाडी आपल्याला इतपत हवी आहे। याला एका प्लेटमध्ये काढूयात। तर अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या कट करून घ्यायच्यात। आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊयात। शंकरपाळी तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतले। तुम्ही तेलाऐवजी तूप वापरलं तरी चालेल। यामध्ये झाऱ्यावर अशा प्रकारे शंकरपाळ्या घेऊन यामध्ये सोडूयात। शंकरपाळ्या हाताने एक एक करून न सोडता अशा पद्धतीने सोडल्यामुळे शंकरपाळ्या एकसारख्या तळल्या जातात व त्यांना एकसारखा रंग येतो। शंकरपाळ्या सोडल्यानंतर त्यांना लगेचच धक्का द्यायचा नाही। अर्धा मिनिट तरी यांना असंच ठेवून मग झाऱ्याने अलगद सतत फिरवत राहायचंय। इथे तुम्ही पाहू शकता आपलं तेल चांगलं गरम झालंय। आता आच मंद करून शंकरपाळ्या तळून घेऊयात। मंद आचेवरच या शंकरपाळ्या आपल्याला तळून घ्यायच्यात, म्हणजे त्या आतून छान तळल्या जातात। जर शंकरपाळ्या मध्यम किंवा मोठ्या आचेवर तळल्या तर त्या वरतून पटकन तळल्या जातात, पण आतून नीट तळल्या जात नाहीत। त्यामुळे आपल्याला शंकरपाळ्या मंद आचेवरच तळायच्या आहेत। तर अशा पद्धतीने झाऱ्याने या शंकरपाळ्या दोन्ही बाजूने सतत फिरवत तळून घ्यायच्यात। त्यामुळे शंकरपाळ्या एकसारख्या रंगावर तळल्या जातात। शंकरपाळ्यांना हलक्या गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे।
तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना खूप सुंदर रंग आलाय। आपल्या शंकरपाळ्या हलक्या गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाल्यात। शंकरपाळ्या तळून बाहेर काढल्यानंतरही त्यांची तळण्याची प्रोसेस चालू असते, त्यामुळे बाहेर काढल्यानंतरही त्यांचा रंग थोडासा चेंज होतो, म्हणून याच रंगावर आपल्याला शंकरपाळ्या बाजूला काढून घ्यायच्यात। हे पहा, आपल्या शंकरपाळ्यांना मस्त भरपूर लेयर सुटलेत। अगदी ही शंकरपाळी तिप्पट फुलून तयार आहे। याच पद्धतीने आपल्याला उरलेल्या शंकरपाळ्या तळून घ्यायच्यात। आता दुसऱ्या बॅचसाठी काय करायचं, पहिली बॅच तळल्यामुळे या तेलाचं टेम्परेचर कमी झालेलं असतं, म्हणून पहिली बॅचची शंकरपाळी तळून बाहेर काढल्यानंतर मोठ्या आचेवर तेल गरम करून घ्यायचे व मगच यामध्ये शंकरपाळ्या सोडायच्यात। शंकरपाळ्या तेलात सोडल्यानंतर आच मंद करून या शंकरपाळ्यांना आपल्याला तळून घ्यायचे, म्हणजे शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत बनतात। यांना झाऱ्याने सतत फिरवत आलटून पलटून दोन्ही बाजूने छान तळून घ्यायचे, म्हणजे यांना एकसारखा रंग येतो। मंद आचेवरच यांना आपल्याला हलके गोल्डन ब्राऊन रंगावर तळून घ्यायचे। तर इथे आपली दुसरी बॅच देखील तळून झाली आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना मस्त लेयर सुटलेले आहेत। अगदी आपले शंकरपाळ्या तिप्पट फुलून तयार आहेत। या बनवणं खूप सोपं आहे, फक्त यांना तळताना गॅसची फ्लेम व तेलाचं टेम्परेचर याकडे लक्ष द्यायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झाल्यात। इथे आपल्या 1 किलो शंकरपाळ्या तयार झाल्यात। तर तुम्ही पाहू शकता आपल्या शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स आलेले आहेत। एक तोडून पाहूयात। अगदी खुसखुशीत शंकरपाळी तयार झाली आहे। आतूनही व्यवस्थित तळली गेली आहे। अगदी बिस्किटासारख्या लेयर्स आलेल्या आहेत आणि सहज तुटत आहेत, अजिबात कडक नाहीयेत। अगदी खुसखुशीत झालेली आहे। अशा खुसखुशीत व भरपूर लेयर्स पडणाऱ्या शंकरपाळ्या या दिवाळीत नक्की बनवून पहा। आता पाहूयात संपेपर्यंत खुसखुशीत राहणाऱ्या करंज्यांची रेसिपी। आज आपण बघणार आहोत दिवाळी फराळ विशेष संपेपर्यंत खुसखुशीत राहणारी मस्त अशा स्वादिष्ट करंज्यांची रेसिपी। इथे तुम्ही पाहू शकता अगदी हलक्या व खुसखुशीत अशा आपल्या करंज्या तयार झाल्यात। या करंज्या अजिबात मऊ किंवा कडक पडत नाहीत। इथे आपण मेजरमेंट कप न वापरता सगळी जिन्नस वाटीने मोजून घेणार आहोत। अशा पद्धतीचं आवरण बनवण्यासाठी इथे मी करंजीची परफेक्ट रेसिपी दाखवली आहे, ज्यामुळे करंज्या संपेपर्यंत खुसखुशीत राहतात व अजिबात मऊ किंवा कडक पडत नाहीत। खुसखुशीत करंज्यांसाठी लागणारे परफेक्ट सारण देखील बनवणार आहोत। करंज्या तेलात फुटू नये यासाठी देखील आपण खास टिप पाहणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम सारण बनवूयात। त्यासाठी कढईत 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून मंद आचेवर 2 ते 3 मिनिटे खरपूस भाजून घ्यायचे। याच वाटीने आपण सगळी जिन्नस मोजून घेणार आहोत। तुम्ही तुमच्याकडील कोणतीही 1 वाटी निवडा व त्याने सगळी जिन्नस मोजून घ्या, म्हणजे तुमच्या करंज्या देखील न चुकता अगदी अशाच खुसखुशीत बनतील। याला हलका गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घेऊयात। मी इथे डेसिकेटेड कोकोनट वापरतेय, तुम्ही सुकं खोबरं किसून किंवा मिक्सरला बारीक वाटून घेतलं तरी चालेल। तर इथे 2 ते 3 मिनिटात आपलं खोबरं छान खरपूस भाजून झालंय। खोबरं अजिबात करपून द्यायचं नाहीये, नाहीतर सारण लालसर दिसू शकतं व चवही बदलू शकते। याला बाउलमध्ये काढून बाजूला ठेवूयात। आता याच कढईत 3 चमचे तूप गरम करूयात। तूप व्यवस्थित गरम झाले की यामध्ये घालते 1 वाटी बारीक रवा। यासाठी बारीक रवाच वापरा। आपण ज्या वाटीने खोबरे घेतले त्याच वाटीने रवा देखील घ्यायचा आहे। हा रवा आपल्याला मंद आचेवरच 5 ते 6 मिनिटे गुलाबी रंगावर भाजून घ्यायचा आहे। मंद आचेवरच हा रवा आपल्याला सतत परतत राहायचा आहे। तर अशा पद्धतीने रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे 4 ते 5 मिनिटे झाली आहेत। रवा छान गुलाबी रंगावर परतून झालाय। तर आता यामध्ये मी 3 टेबलस्पून चारोळी घालतीये। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घालू शकता व त्यासोबतच 2 चमचे खसखस घालतीये। खसखसमुळे सारणाला चव खूप छान येते। चारोळी व खसखस रव्यासोबत भाजल्यामुळे चारोळी व खसखस व्यवस्थित भाजली जाते, करपली जात नाही, शिवाय त्यांना छान क्रंचीनेस येतो। तर इथे आपला रवा, चारोळी व खसखस छान बदामी रंगावर परतून झालेत। आणखीन याला भाजण्याची आवश्यकता नाहीये। आपला रवा भाजून तयार आहे। गॅस बंद करून आपण ज्या बाउलमध्ये भाजलेलं खोबरं काढून घेतलंय त्याच बाउलमध्ये रवा काढूयात। आता हा रवा व खोबरं आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। रवा व खोबरं संपूर्ण थंड झाल्यानंतरच आपण यामध्ये पिठी साखर ऍड करणार आहोत। हे गरम असतानाच पिठी साखर घालायची नाहीये, नाहीतर याला पाणी सुटतं व गुठळ्या होण्याची शक्यता असते।
रवा व खोबरं पटकन थंड होण्यासाठी याला थोडंसं पसरवून घ्यायचंय। तर जवळपास अर्धा ते पाऊण तासात खोबरं व रवा थंड झालेला आहे। आता यामध्ये 1 वाटी पिठी साखर ऍड करूयात। पिठी साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला कितपत गोड आवडतं त्याप्रमाणे। सुरुवातीला याला चमच्याने व्यवस्थित मिक्स करूयात व नंतर याला हाताने व्यवस्थित मिक्स करूयात, म्हणजे पिठी साखरेच्या ज्या काही गुठळ्या असतात त्या हाताने फोडून घ्यायच्यात, म्हणजे हे मिश्रण छान एकजीव होईल। तर अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतलंय। आपलं मिश्रण छान एकजीव झालंय। आता यामध्ये 3 टेबलस्पून मनुके, 1 चमचा वेलची पूड व अर्धा चमचा जायफळ पूड घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तर इथे आपलं परफेक्ट असं करंजीचं सारण तयार झालंय। हे सारण तुम्ही हवाबंद डब्यात भरून अगदी 1.5 ते 2 महिने स्टोअर करू शकता, मग हवं तेव्हा करंजी बनवून खाऊ शकता। तर आता आपण करंजीचं आवरण बनवूयात। त्यासाठी परातीमध्ये आपण ज्या वाटीने रवा खोबरं मोजून घेतलंय त्याच वाटीने 1.5 वाटी मैदा चाळून घेतेय। मैदा नेहमी चाळूनच घ्यावा, कारण त्यामध्ये काही कचरा वगैरे असेल तर तो वेगळा होतो व आपल्याला एकसारखं पीठ मिळतं। आपला मैदा व्यवस्थित चाळून झालाय। यानंतर यामध्ये घालतीये पाव वाटी बारीक रवा। रवा आवरणात घातल्यामुळे करंजी अजिबात मऊ पडत नाही। आता यामध्ये घालूयात पाव चमचा मीठ। मैदा, रवा व मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यामध्ये घालूयात 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने कडकडीत तुपाचं मोहन। मोहन मात्र आपल्याला कडकडीतच घालायचंय, त्यामुळे करंजीचं आवरण हलकं बनतं। सुरुवातीला याला चमच्याने मिक्स करूयात, नाहीतर तूप गरम असल्यामुळे हाताला चटका बसू शकतो। आता हे तूप हाताने मैद्याला व्यवस्थित चोळून घेऊयात। तर अशा पद्धतीने हाताने तूप मैद्याला चोळून घ्यायचे, म्हणजे रवा व तूप एकजीव होऊन आवरण हलकं खुसखुशीत बनतं। तर इथे आपण हे छान एकजीव करून घेतलंय। याचा असा मुटका झाला की समजायचं आपलं मोहन परफेक्ट तयार झालंय। तर आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून थोडंसं सैलसर पीठ भिजवून घ्यायचंय। हे पीठ खूप घट्ट भिजवायचं नाहीये, कारण यामध्ये आपण रवा घातलाय, त्यामुळे रवा मुरल्यानंतर पीठ आणखीन घट्ट होतं, म्हणून याला थोडंसं सैलसर भिजवायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलंय। तर अशा पद्धतीने आपण इतपत सैलसर पीठ भिजवून घेतलंय। आता याला झाकून अर्धा ते पाऊण तास बाजूला ठेवूयात, म्हणजे रवा छान फुलेल। तर हे पीठ आपण पाऊण तास भिजवून घेतलंय। आपले पीठ छान भिजले गेले, याला पुन्हा 2 ते 3 मिनिटे चांगलं मळून घेऊयात। पीठ जेवढं चांगलं भिजलं जातं तेवढ्या करंज्या छान हलक्या व खुसखुशीत होतात। तर इथे आपले पीठ छान मळून झालंय। याचे आपल्याला 3 भाग करून घ्यायचे। यातला एक गोळा घेऊन त्याला व्यवस्थित मळून पोळपाटावर याचा रोल करायचा आहे। तर अशा पद्धतीने याचा आपल्याला एकसारखा रोल करून घ्यायचा आहे। आता याच्या चाकूने लाट्या करून घेऊयात। तर इथे मी याच्या 1-1 इंचाच्या लाट्या कट करून घेतेय, ज्यामुळे आपल्या करंज्या एकसारख्या तयार होतील। सगळ्याच लाट्या आपल्याला याच पद्धतीने करून घ्यायच्यात। तर इथे आपल्या सगळ्या लाट्या करून झाल्या। त्यातली एक लाटी घेऊन हाताने अशा प्रकारे प्रेस करून घ्यायची। आता या लाट्यांच्या पुऱ्या लाटून घेऊयात। तर या लाट्यांना पीठ न लावताच लाटून घ्यायचे। आपले पीठ व्यवस्थित भिजले गेल्यामुळे याला पीठ लावण्याची अजिबात गरज पडत नाही। तर ही पुरी आपल्याला एकसारखी लाटायची आहे। पुरी जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे, जाड लाटायची नाहीये, नाहीतर करंजी मऊ पडू शकते। याच्या आपल्याला मध्यम आकाराच्या पुऱ्या लाटून घ्यायच्यात। तर अशा पद्धतीने आपल्याला पातळ पुरी लाटून घ्यायची आहे। आता याची आपण करंजी बनवूयात। करंजी तयार करण्यासाठी इथे मी फिरकीचा वापर करणार आहे। हवं तर तुम्ही करंजीचा साचा वापरू शकता। यामध्ये 1 ते 1.5 चमचा सारण घालायचंय। पुरीच्या आकाराप्रमाणे यामध्ये मावेल इतकं सारण भरायचंय। याला कडेकडेने दूध लावून घ्यायचंय, म्हणजे करंजी तेलात फुटण्याची अजिबात शक्यता नसते। आता याला हळूवार फोल्ड करून घ्यायचंय। लक्षात ठेवा, सारण कडेला यायला नको, नाहीतर करंजी व्यवस्थित सील होणार नाही। सारण मधोमधच असायला हवं। आता बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने याच्या कडा आपल्याला प्रेस करून घ्यायच्यात। तर हे व्यवस्थित सील करून घेतलंय। आता याला कडेने फिरकी फिरून कट करून घेऊयात। लक्षात ठेवा, करंजी कट करताना अगदी सारणाच्या जवळ कट करायचं नाहीये, तर थोडंसं अंतर ठेवून कट करायचंय, की जेणेकरून करंजी फुटली जाऊ नये। तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी सुंदर सुबक पारंपरिक पद्धतीने आपली करंजी तयार झाली आहे। आता आणखीन एक करंजी बनवूयात। हातावर एक लाटी घेऊन तिला तळ हाताने प्रेस करून घेऊयात।
मग याची आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। ही पुरी आपल्याला जितकी पातळ लाटता येईल तितकी पातळ लाटून घ्यायची आहे। पुरी जाड लाटायची नाहीये, नाहीतर करंजी मऊ पडू शकते। यामध्ये मावेल इतकं सारण घालायचंय, तर यामध्ये मी चमचाभर सारण घालतीये। सारण कडेला यायला नको याची काळजी घ्या। सारण मधोमधच असायला हवं, नाहीतर करंजी व्यवस्थित सील होणार नाही। कडेकडेने याला दूध लावून घेऊयात, म्हणजे करंजी व्यवस्थित पॅक होते। आता हळूवार याला फोल्ड करून घेऊयात। याला बोटाच्या सहाय्याने अशा पद्धतीने कडेकडेने प्रेस करून घ्यायचंय, म्हणजे करंजी व्यवस्थित पॅक होईल। तर इथे आपली करंजी व्यवस्थित पॅक करून घेतली आहे। आता फिरकीने कडेकडेने अशा पद्धतीने फिरवून कट करून घेऊयात। लक्षात ठेवा, करंजी कट करताना अगदी सारणाच्या जवळ कट करायची नाहीये, तर थोडंसं अंतर ठेवून कट करायचंय, की जेणेकरून करंजी फुटली जाऊ नये। इथे आपली दुसरी करंजी देखील सुंदर सुबक पारंपरिक पद्धतीने तयार झाली आहे। अशाच पद्धतीने सगळ्या करंज्या आपल्याला बनवून घ्यायच्यात। तर इथे तुम्ही पाहू शकता, अशाच पद्धतीने मी सगळ्या करंज्या बनवून घेतल्यात। करंज्या बनवल्यानंतर मी यावर एक कपडा टाकून ठेवला होता, की जेणेकरून पारी कोरडी पडत नाही व करंजी फुटत नाही। आता या सगळ्या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्यात। त्यासाठी इथे मी तेल मध्यम गरम करून घेतले। तेल कडकडीत गरम करायचं नाहीये, नाहीतर करंजी खुसखुशीत बनणार नाही। यामध्ये एक एक करून करंजी सोडूयात। यामध्ये मावेल इतक्या करंज्या सोडूयात। मध्यम आचेवर या करंज्या आपल्याला तळून घ्यायच्यात। आज अजिबात मोठी करायची नाहीये, नाहीतर करंज्या पटकन तळल्या जातात व त्या तळल्यानंतर मऊ पडू शकतात। यांना दोन्ही बाजूने हलक्या गोल्डन ब्राऊन रंगावर छान तळून घेऊयात। दोन्ही बाजूने आलटून पलटून याला छान तळून घ्यायचंय। तर इथे तुम्ही पाहू शकता, करंजीला छान बबल्स आलेत, म्हणजेच आपल्या करंज्या मस्त अशा परफेक्ट खुसखुशीत तयार झाल्यात। करंजीला खूप सुंदर रंग आलाय। मस्त अशा सुबक करंज्या तयार झाल्यात। दोन्ही बाजूने आपल्या करंज्या हलक्या गोल्डन ब्राऊन रंगावर तळून झाल्यात। आपल्या मस्त अशा भरपूर सारण भरलेल्या खुसखुशीत करंज्या तयार आहेत। बाजूला काढूयात। उरलेल्या करंज्या देखील आपल्याला अशाच पद्धतीने तळून घ्यायच्यात। तर इथे आपली दुसरी बॅच देखील छान तळून झाली आहे। अतिशय सुंदर सुबक खुसखुशीत अशा आपल्या करंज्या तयार झाल्यात। तुम्ही पाहू शकता, बघताच खाव्याशा वाटतील अशा आपल्या करंज्या तयार झाल्यात। तर नक्की या पद्धतीने करंज्या बनवून पहा। करंज्या अजिबात मऊ किंवा कडक पडणार नाहीत, अगदी संपेपर्यंत खुसखुशीत राहतील। आता पाहूयात न रेलणारे न चिकटणारे पाकातील दाणेदार रवा बेसनाचे लाडू। आज आपण पाकातले रवा बेसन लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत। मिश्रण पातळ झालं किंवा कडक झालं तर त्यासाठी या व्हिडिओत आपण खास टिप दिलेली आहे, त्यामुळे तुमचे रवा बेसनाचे लाडू अजिबात चुकणार नाहीत। या पद्धतीने तुम्ही जर लाडू बनवले तर तुमचे लाडू देखील असेच परफेक्ट दाणेदार बनतील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। रवा बेसन लाडू बनवण्यासाठी आपल्याला एकूण अर्धी वाटी तूप लागणार आहे। प्रथम आपण रवा भाजून घेतोय, त्यासाठी यातले 3 चमचे तूप गरम करूयात। तूप गरम झालं की यामध्ये घालूयात 1 वाटी बारीक रवा। या लाडूसाठी आपल्याला बारीक रवाच वापरायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर त्याला मिक्सरला पल्स मोडवर मिक्सर चालू बंद करत फिरवून घ्यायचंय। आपल्याला रवा मंद आचेवर 5 मिनिटे भाजून घ्यायचा आहे। लक्षात ठेवा, आपल्याला रवा खूप भाजायचा नाहीये किंवा त्याचा रंग बदलायचा नाहीये, नाहीतर लाडू कडवट लागू शकतात। आज अजिबात मोठी करायची नाहीये, तर मंद आचेवरच हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर इथे 5 मिनिटे झाली आहेत। आपला रवा व्यवस्थित भाजून झालाय। तुम्ही पाहू शकता, रव्याचा रंग अजिबात बदलला नाहीये। तर याच पद्धतीने आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे। याला बाजूला काढून ठेवूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता, रव्याचा अगदी हलकासा रंग बदलेपर्यंत रवा आपण भाजून घेतलाय। आता याच कढईत उरलेलं संपूर्ण तूप घालूयात। तूप गरम झाले की यामध्ये घालूयात अर्धी वाटी बेसन पीठ। बेसन पिठाला मंद आचेवर रंग बदलेपर्यंत भाजून घेऊयात। याला बिस्किटासारखा रंग येईपर्यंत सतत परतत राहायचंय। तर इथे आपण मेजरमेंट कपचा वापर न करता संपूर्ण साहित्य वाटीने मोजून घेतोय। तुम्ही तुमच्याकडील कोणत्याही एका वाटीने हे सर्व साहित्य मोजून घेऊ शकता, जेणेकरून तुमचे लाडू न चुकता परफेक्ट दाणेदार बनतील। तर इथे तुम्ही पाहू शकता, आपण तुपाचं प्रमाण परफेक्ट घेतल्यामुळे बेसन पिठाच्या अजिबात गुठळ्या झाल्या नाहीयेत। सुगंध सुटला की समजायचं रवा बेसन व्यवस्थित भाजला गेलाय। तर हे पहा, आपल्या बेसन पिठाला अगदी बिस्किटासारखा खूप सुंदर रंग आलेला आहे। आता यामध्ये आपण जो रवा भाजून ठेवला होता तो घालूयात। याला मंद आचेवर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर हे व्यवस्थित मिक्स करून घेतले, याला बाजूला काढून ठेवूयात।
आता पाक बनवूयात। पाक बनवण्यासाठी कढईत 1 वाटी साखर व अर्धी वाटी पाणी घालूयात। आता मध्यम आचेवर साखर वितळून घेऊयात। तर इथे साखर विरघळली गेली आहे। यामध्ये 10 ते 15 केशरच्या काड्या घालून मध्यम आचेवर 5 मिनिटे सतत ढवळूयात, म्हणजे आपल्या लाडूसाठी परफेक्ट पाक तयार होईल। तर इथे 5 मिनिटे झाली आहेत, आपला पाक तयार आहे। परफेक्ट पाक तयार झाला हे कसं ओळखायचं, तर चमच्याने पाकाचे ड्रॉप्स थोड्या थोड्या वेळाने असे पडत असतील तर समजायचं रवा बेसन लाडूसाठी आपला परफेक्ट पाक तयार झालाय। यामध्ये 1 चमचा वेलची पूड घालून मिक्स करून घेऊ। आता यामध्ये घालूयात रवा बेसनाचं मिश्रण। मंद आचेवर याला व्यवस्थित मिक्स करूयात। तर हे व्यवस्थित मिक्स करून झाले। आता यामध्ये घालूयात काजू, बदाम, पिस्ताचे काप। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये सुकामेवा घालू शकता। याला व्यवस्थित मिक्स करून गॅस बंद करूयात। मिश्रण पातळ झालं तर काय करायचं, मिश्रणाला मंद आचेवर थोडंसं आटवून घ्यायचं व लाडू वळवताना मिश्रण कडक झालं तर 2 ते 3 टेबलस्पून पाक घालून लाडू वळवून घ्यायचे, त्यामुळे लाडू सहज वळवता येतात। आता या मिश्रणाला 15 ते 20 मिनिटे असंच ठेवून थंड करून घेऊयात। तर या 2 टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा, त्यामुळे तुमचे लाडू अजिबात चुकणार नाहीत। तर इथे 15 ते 20 मिनिटे झाली आहेत। हे पहा, हे मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे। मिश्रणाला ताटात काढून याचे लाडू वळवूयात। तर अशा पद्धतीने हाताने घट्ट दाबून लाडू वळवून घ्यायचे। तुम्हाला हवे तसे लहान मोठ्या आकारात तुम्ही लाडू वळवून घेऊ शकता। तुम्ही पाहू शकता आपला लाडू सहज वळला जातोय। तर इथे आपला रवा बेसनाचा लाडू अगदी सहज वळून झालेला आहे। याला पिस्त्याने गार्निश करूयात। आता आणखीन 1 लाडू वळवून घेऊयात। तर हाताने चांगले दाबून आपल्याला या पद्धतीने लाडू वळवून घ्यायचे। तर हे पहा, आपला दुसरा लाडू देखील सहज वळवून तयार आहे। अशाच पद्धतीने आपल्याला सगळे लाडू वळवून घ्यायचे। तर या पद्धतीने तुम्ही रवा बेसन लाडू बनवले तर तुमचे रवा बेसनाचे लाडू न फसता अगदी अचूक बनतील। आपले रवा बेसन लाडू तयार आहेत। 1 लाडू तोडून पाहूयात। तर इथे तुम्ही लाडूचं टेक्स्चर पाहू शकता। अगदी दाणेदार मौसूत रवा बेसन लाडू तयार झालेत। तर या व्हिडिओत सांगितलेल्या टिप्स फॉलो करून नक्की या पद्धतीने येत्या दिवाळीसाठी रवा बेसनाचे लाडू बनवून पहा। आता पाहूयात बिना भाजणीची कुरकुरीत चकली। आज आपण बिना भाजणीची कुरकुरीत चकली कशी बनवायची ते पाहणार आहोत। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। तुम्ही जर नवशिके असताल तरी देखील ही रेसिपी सहज बनवू शकता। या चकल्या बनवण्यासाठी खूप साहित्य लागत नाही, अगदी 10 मिनिटात तयार होतात। फक्त 2 पिठांपासून आपण या चकल्या करणार आहोत, जे पीठ आपल्या घरात सहज उपलब्ध असतं। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। प्रथम 2 कप तांदळाचे पीठ चाळून घेऊयात। तुमच्याकडे जर मेजरिंग कप नसेल तर तुम्ही कपाऐवजी वाटी घेतली तरी चालेल। चकली बनवण्यासाठी प्रमाण व्यवस्थित घेतलं तर चकली अजिबात फसणार नाही, म्हणून तुम्ही जी वाटी, पेला किंवा ग्लास घेताल त्याने सगळी जिन्नस मोजून घ्या। तर इथे मी रेडीमेड तांदळाचं पीठ घेतलंय। वजनी प्रमाणात हे 400 ग्रॅम तांदळाचं पीठ आहे। आपल्याला पीठ चाळूनच घ्यायचंय, त्यामुळे पिठामध्ये ज्या काही गाठी गुठळ्या असतील त्या बाजूला होतील व आपल्याला एकसारखं पीठ मिळेल। आता यासोबतच आपल्याला अर्धा कप बेसन पीठ चाळून घ्यायचंय। बेसन पिठाऐवजी तुम्ही अर्धी वाटी फुटाण्याची डाळ मिक्सरला वाटून देखील घेऊ शकता। तर इथे चकलीसाठी आपलं परफेक्ट पीठ तयार झालंय। आता यामध्ये मसाले घालूयात। अर्धा चमचा हळद घालतीये, 1 चमचा लाल तिखट घालूयात, 1 चमचा जिरेपूड घालतीये। जिरेपूड ऐवजी तुम्ही अख्खे जिरे घातले तरी चालेल। 1 चमचा धने पावडर, पाव चमचा ओवा, पाव चमचा हिंग घालतीये, 2 चमचे पांढरे तीळ घालूयात, चवीनुसार मीठ घालूयात। अर्धा किलो चकलीसाठी हे मसाल्यांचे प्रमाण परफेक्ट आहे। जर तुम्हाला 1 किलो चकली बनवायची असेल तर हे प्रमाण दुप्पट करा। आता यामध्ये घालायचे पाव कप कच्चं तेल। पोहे खायच्या चमच्याने मोजल्यावर 6 चमचे तेल आहे। लक्षात ठेवा, तेलाचं प्रमाण आपल्याला बेतानेच घ्यायचंय। जर तेलाचं प्रमाण जास्त झालं तर चकली तेलात फुटू शकते किंवा कडक होऊ शकते, म्हणून 2 कप तांदळाचं पीठ व अर्धा कप बेसनसाठी पाव कप तेलाचं प्रमाण योग्य आहे। म्हणून कोणत्याही वाटीने किंवा कपाने योग्य प्रमाण घ्या, म्हणजे प्रमाण चुकणार नाही। आता ही सगळी जिन्नस हाताने अशा प्रकारे चांगली चोळून घ्यायची आहेत, म्हणजे खुसखुशीत खमंग अशी आपली चकली तयार होईल।
चकली बनवण्यासाठी ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे। तर हे आपण 2 ते 3 मिनिटे चोळून घेतलं आहे। तर इथे मस्त असं आपलं खमंग पीठ तयार झालंय। आता हे पीठ मळून घेऊयात। तांदळाच्या पिठाला स्वतःचा चिकटपणा नसतो, तर चकली बनवण्यासाठी थोडंसं चिकट पीठ हवं असतं। तर या पिठाला चिकटपणा येण्यासाठी हे पीठ आपल्याला गरम पाण्यात मळून घ्यायचंय। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 1.5 कप गरम पाणी। आपण ज्या कपाने तांदळाचं पीठ घेतलंय त्याच कपाने आपण 1.5 कप गरम पाणी घालणार आहोत। प्रथम 1 कप गरम पाणी घालूयात। पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय, एकदम घालायचं नाहीये, नाहीतर पीठ पातळ होऊ शकतं। तर थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचंय। पाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला चमच्याने मिक्स करूयात, नाहीतर हाताला चटका बसू शकतो। या चकल्या बनवायला वेळही कमी लागतो, अगदी 10 मिनिटात तयार होतात, म्हणून तुम्ही केव्हाही बनवून खाऊ शकता। आता उरलेला अर्धा कप पाणी घालून पीठ मळून घेऊयात। गरम पाणी घातल्यामुळे पीठ चांगलं शिजलं जातं व पिठाला चकलीसाठी हवा तसा चिकटपणा येतो। चकलीसाठी पीठ खूप घट्ट किंवा सैल मळायचं नाहीये, तर मध्यमसर घट्ट पीठ मळायचंय। तर इथे आपण 2 कप तांदळाचं पीठ व अर्धा कप बेसन पिठासाठी जवळपास 1.5 कपाला थोडंसं कमी असं पाण्याचं प्रमाण वापरलंय। इथे तुम्ही पाहू शकता आपण सुरुवातीला 1 कप पाणी वापरले व अर्ध्या कपातलं जवळपास 2 टेबलस्पून पाणी उरले। तर अशा पद्धतीने आपण मध्यमसर घट्ट पीठ मळून घेतलंय। आता या पिठाला झाकून 10 मिनिटे बाजूला ठेवूयात, म्हणजे मसाले एकजीव होतील व आपले पीठ चांगलं भिजलं जाईल। तर 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपले पीठ छान सॉफ्ट झालंय व भाकरीला जसं पीठ मळतो त्याप्रमाणे तयार झालंय। आता याला थोडंसं मळून चकलीच्या सोऱ्यामध्ये घालूयात। जसं लागेल तसं गोळा घेऊन थोडासा मळून मग तो चकलीच्या सोऱ्यात घालायचा आहे। चकली बनवण्यासाठी इथे आपण चकलीचा हा साचा घेतलाय, याला सोऱ्या देखील म्हटलं जातं। आतून याला चांगलं तेल लावून घेऊयात, म्हणजे पीठ चिकटणार नाही। यामध्ये पुरेल इतकं पीठ घालून घ्यायचे, यामध्ये मावेल इतपत पीठ भरायचे। आता हा सोऱ्या बंद करून घेऊयात। खालच्या दिशेला तुम्ही पाहू शकता पीठ आपोआप बाहेर आलंय, म्हणजे आपलं चकलीसाठी परफेक्ट पीठ तयार झालंय। तर इथे तुम्ही पाहू शकता चकली घालत असताना आपली चकली कुठेही ब्रेक होत नाहीये, एकसारखं पीठ पडतंय। आपलं पीठ योग्य पद्धतीने बनवल्यामुळे परफेक्ट अशी चकली तयार होतीये। शेवटचं टोक असं चिकटवून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात सुटली जात नाही। पीठ जास्त घट्ट मळलं तर चकली तेलात विरघळू शकते व पातळ मळलं गेलं तर चकली तेलात चपटी होऊ शकते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकारात चकली तयार करू शकता। चकलीसाठी प्रमाण व्यवस्थित घेतल्यामुळे चकली पाडताना ब्रेक होत नाही किंवा तेलात विरघळत नाही, म्हणून लक्षात ठेवा चकली बनवताना चकलीचं प्रमाण योग्य घ्या, म्हणजे तुमची परफेक्ट चकली तयार होईल। तर इथे तुम्ही पाहू शकता चकल्यांना मस्त असा रंग आलाय। जर तुम्हाला चकली बनवायची प्रॅक्टिस असेल तर ताटात तुम्ही चकली सहज बनवू शकता। जर तुम्हाला ताटावर चकली पाडता येत नसेल, पहिल्यांदाच बनवत असाल, तर अशी घरातली प्लेट घ्यायची। प्लेटवर चकली घालणं सोपं पडतं किंवा तेलात चकली सोडताना देखील सोपं पडतं। हवं तर तुम्ही ताटाला थोडंसं तेल लावू शकता, नाही लावलं तरी चालेल। तर अशा प्रकारे गोल फिरवत चकली घालायची आहे। तर ही अतिशय सोपी पद्धत आहे। तर अशा प्रकारे चकली तुम्ही सहज बनवू शकता। अगदी नवशिके असलात तरी अशा पद्धतीने चकलीचा जो साचा असतो तो गोल गोल फिरवायचा व शेवटचं टोक आहे ते चकलीला चिकटवून घ्यायचं, म्हणजे चकली तेलात सुटणार नाही। तर इथे आपली अख्खीच्या अख्खी चकली तयार झाली। अशाच पद्धतीने सगळ्या चकल्या बनवून घ्यायच्यात। या प्रमाणात 30 ते 35 चकल्या तयार होतात। तर इथे आपल्या सगळ्या चकल्या तयार आहेत। आता चकल्या तळून घेऊयात। चकलीसाठी तेल कडकडीत गरम करून घेतलंय। तेल कडकडीत गरम झालं की नाही हे चेक करण्यासाठी यामध्ये थोडासा पिठाचा गोळा घालायचा। गोळा पटकन वर आला की समजायचं चकली तळण्यासाठी परफेक्ट तेल गरम झालंय। तर इथे तुम्ही पाहू शकता गोळा पटकन वर आलाय, म्हणजे आपलं तेल कडकडीत गरम झालंय। आता यामध्ये चकली घालूयात। प्रथम आपण जी प्लेटवर चकली तयार केली होती ती तळूयात। तर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने प्लेट हातावर उलटी करून चकली घ्यायची, म्हणजे अख्खीच्या अख्खी चकली हातावर येते व ती सहज तेलात सोडता येते। तर तेलात चकली अलगद सोडायची आहे। चकली घातल्यानंतर आज मोठी करायची व मोठ्या आचेवर चकली तळून घ्यायची, म्हणजे चकली चांगली कुरकुरीत तयार होते। सुरुवातीला चकली तेलात घातल्यानंतर त्याला भरपूर बुडबुडे येतात, पण जसजशी चकली तळली जाते तसतसे बुडबुडे कमी होतात। बुडबुडे कमी झाली की पलटून याला दोन्ही बाजूने चांगली तळून घ्यायची। तर 1 ते 1.5 मिनिटे आपल्याला चकली मोठ्या आचेवर खरपूस रंगावर तळून घ्यायची आहे।
तर इथे आपली छान बदामी रंगावर चकली तळून झाली आहे। हिचा रंग तुम्ही पाहू शकता। परफेक्ट अशी आपली चकली तयार झाली आहे। आपली चकली अजिबात तेलात विरघळली नाही किंवा चपटी झाली नाही। आता आपण ज्या ताटात चकल्या केल्या होत्या त्या तळून घेऊयात। तर एक एक करून कढईत मावेल इतक्या चकल्या अलगद सोडूयात। तेल जर खूपच गरम झालं असेल तर अगदी मिनिटभरासाठी आज तुम्ही मध्यम करू शकता। जर तुम्ही पहिल्यांदा चकली बनवत असताल तर दाखवल्याप्रमाणे छोट्या छोट्या प्लेट्सवर तुम्ही चकली बनवू शकता, म्हणजे चकली बनवायला व तेलात सोडायला तुम्हाला सोपे जाईल। तुमची भाजणीची चकली जर तेलात विरघळत असेल किंवा फसत असेल तर अशा पद्धतीने तुम्ही चकली बनवू शकता। या पद्धतीने चकली तेलात विरघळणार नाही किंवा फसणार नाही। तर यातल्या टिप्स फॉलो करून अगदी 10 ते 15 मिनिटात या चकल्या तुम्ही सहज बनवू शकता। तर सेम पद्धतीने या चकल्या देखील तळून घेतल्यात। उरलेल्या चकल्या देखील याच पद्धतीने तळून घ्यायच्यात। इथे तुम्ही पाहू शकता चकल्यांना मस्त असा रंग आलेला आहे। आपलं तेल देखील अजिबात खराब झालं नाही। अर्धा किलो पिठाच्या प्रमाणात 1.25 ते 1.5 किलो आपली चकली तयार झाली आहे। अजिबात तेलकट न होता मस्त अशा कुरकुरीत चकल्या तयार झाल्यात। बिना भाजणीची अगदी झटपट या चकल्या तयार करता येतात। तर या पद्धतीने चकल्या नक्की बनवून पहा व कमेंट करून मला नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया तशा छान छान रेसिपी सोबत।